मानवी ऊर्जेंद्रिय म्हणजे लोभ हा पाहूया. सर्व मानवी ऊर्जेंद्रियामध्ये खूप चलाक हा आहे लोभ. हा कधी कोणत्या गोष्टीमध्ये अडकेल हा सांगता येत नाही. स्वार्थपर्यंत ठीक आहे, जिथे स्वतःचा अर्थ समजतो, स्वतःला किती पाहिजे हे समजतं. स्वार्थ, अतिस्वार्थ, लालच, लालच बुरी बला आहे. अति नाही झालं पाहिजे. स्वार्थापर्यंत ठीक आहे, अतिस्वार्थ ज्या वेळेस आपला होईल त्यावेळेस ते लालच झालं, तो दोष झाला, तो ऊर्जा देण्याऐवजी ऊर्जा खायला सुरुवात करणार. ही मानवी मनाची उत्पत्ती आहे. हे अति झाल्यानंतर याचे आपल्या शरीरावर परिणाम सुरू होणार. अति कोणतीही गोष्ट नुकसानदायक आणि त्रासदायक आहे. ज्या वेळेस या शरीरामध्ये, या देहामध्ये रजोगुण वाढतो, ज्यावेळेस या शरीरामध्ये रजोगुण वाढतो त्यावेळेस आपोआप ऑटोमॅटिक लोभ वाढतो. अनावश्यक गोष्टीमध्ये, नसलेल्या गोष्टीमध्ये, गरज नसलेल्या गोष्टीमध्ये लोभ अडकायला सुरुवात होतो. जे लाभलं आहे, जे जवळ आहे याकडे दुर्लक्ष होतं. एक वैदिक आश्रम होतं आणि या आश्रममध्ये गुरु आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतात, उद्या सकाळी आपण जो पहिला भाग असणार आहे, जो पहिला पाठ असणार आहे, या पाठाला आपण लोभ काय आहे हे समजून घेणार आहोत. लोभ आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, जीवनामध्ये कशा पद्धतीचा बदल आणतो, काय चेंजेस करतो हे आपण पाहणार आहोत. तर आज तुम्हाला आहे सुट्टी आणि तुम्ही फिरायला जाऊ शकता. मग त्यावेळेस महाबळेश्वर, माथेरान वगैरे या कन्सेप्ट नव्हत्या, हा प्रकार नव्हता. तर सर्व जे गुरुकुलमधील विद्यार्थी होते, हे सर्व विद्यार्थी जंगलामध्ये फिरायला गेले. जंगलामध्ये फिरायला गेल्यानंतर त्यांना तिथे मोठं आंब्याचं झाड दिसलं. मोठं आंब्याचं झाड पाहिल्यानंतर सर्व विद्यार्थी झाडाकडे पळत गेले. तिथे जे आंबे पडले होते ते आंबे काय लोकांनी जमवले, आंबे खाल्ले, त्या आंब्याचा आस्वाद घेतला. गोड आंबे, रसाळ आंबे खाल्ले, त्या आंब्याचा आस्वाद घेतला, पोट भरलं. पोट भरल्यानंतर ज्या बिया आहेत, ज्या कोयी आहेत, त्या सर्व कोया एकत्र केल्या आणि आंब्यापासून इतर जो अंतर होतं त्या ठिकाणी थोड्याशा अंतरावरती ते लावल्या. सर्व जमिनीमध्ये काही लोकांनी पुरल्या आणि निवांत बसले. काही लोक खाली पडलेले जे आंबे सर्वांसोबत खाल्ले, त्यानंतर झाडावर चढले, झाडाला दगडं मारली, आंबे भरपूर खाली पडलेले आंबे जमवले, पुन्हा झाडावर चढले, झाडावर बसून आंबे खाल्ले, पोट भरून खाल्ले. घरी खाण्यासाठी म्हणजे गुरुकुलमध्ये खाण्यासाठी पुन्हा आंबे भरपूर बॅगमध्ये घेतले जवळ. त्यानंतर ते निवांत बसले. एक तिसरा वर्ग होता, जो वर्ग खाली पडलेले आंबे खाल्ले सर्वांसोबत, झाडावर दगड मारून खाल्ले सर्वांसोबत, झाडावर चढून खाल्ले सर्वांसोबत, जवळ होते त्या बॅगा भरल्या, पोट भरलं. आता चला गुरुकुलला माघारी. माघारी येत असताना त्या मुलांनी, आता हातामध्ये 2च आंबे बसू शकतात, मग त्यांनी विचार केला की एका वेळेस जास्त आंबे कसे बसतील. तर त्यांनी एक मोठी आंब्यानी लकडलेली फांदी होती, ती फांदी तोडली, खांद्यावरती सर्वांनी मिळून घेतली आणि ते गुरुकुलला आले. आश्रममध्ये आले. संध्याकाळी सर्वजण झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे सकाळी लवकर उठून वैदिक आश्रममध्ये वैदिक काळी अभ्यास केला जायचा, पाठ असायचे. तर ते सर्व विद्यार्थी लवकर उठले, आंघोळीवर केले, त्यांच्या ज्या काही विद्या आटोपल्या आणि ते पाठाला येऊन बसले. त्यावेळेस पाठ सुरू झाला, गुरुजी येऊन पुढे शिकवू लागले. त्यावेळेस त्यांनी विचारलं, काल तुम्ही सर्वजण जंगलामध्ये गेलात, तिथं काय काय केलं? विद्यार्थ्यांनी सांगितलं, आम्ही भरपूर आंबे पडलेले होते ते खाल्ले, कोया ज्या होत्या त्या सगळीकडे इकडे तिकडे लावल्या. काही लोकांनी सांगितलं आम्ही भरपूर आंबे खाल्ले.
त्यानंतर झाडावरती जे आंबे त्यांना दगड मारून पाडलं ते खाल्ले. काही आंबे जमून आम्ही सोबत आणले. काही लोक असे होते जे सांगितलं आम्ही भरपूर आंबे खाल्ले, झाडाला दगड मारून खाल्ले, पाडून खाल्ले, झाडाच्या वर चढून खाल्ले, येताना भरपूर सोबत आणले आणि त्यानंतर एक मोठा फांदी तोडून आणली आणि त्या फांदीला भरपूर आंबे होते आहेत. आता हे जे आहे फांदी ह्याचं सरपण म्हणूनही आपण उपयोग करू शकतो. गुरुजी म्हटले वा वा छान छान, म्हटले छान, वा चांगली गोष्ट आहे. चला आपण जो लोभ हा जो विषय आज घेणार आहोत त्यावरती आपण बोलू. पहिला जो ग्रुप होता, जो संघ होता, त्यांना उभा केलं आणि सांगितलं तुम्ही काय काय केलं. ते म्हटलं आम्ही आंबे खाल्ले आणि ज्या कोया होत्या त्या कोया मी इतरत्र लावल्या जेणेकरून भविष्यात पुन्हा भरपूर आंबे येतील, इथं जे विद्यार्थी पुन्हा शिकायला येतील ते भरपूर मोठ्या संख्येने असतील आणि त्यांना त्याचा उपयोग होईल. इतर जे लोक वाट सुरू असतात त्यांनाही त्याचा फायदा होईल, जंगलाला फायदा होईल, प्राण्यांना पक्ष्यांना फायदा होईल आणि नवीन एक जीव आहे जे निर्मित झालं त्यालाही फायदा होईल. म्हणून जी ईश्वराची व्यवस्था आहे त्याच्यात आम्ही थोडासा हातभार लावला. दुसरा जो ग्रुप होता त्यांना विचारलं तुम्ही काय केलं. ते म्हणले आम्ही झाडावर दगड मारले, खाली पडलेले खाल्ले, गोळा करून खाल्ले, सोबत आणले. तिसरा जो ग्रुप होता ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे ते काय केलं त्यांनी. गुरुजींनी सांगितलं हा जो ग्रुप आहे पहिला, हा जो संघ आहे हा आहे सत्वगुणी. दुसरा जो हा आहे रजोगुणी आणि जो तिसरा आहे हा आहे तमोगुणी. मग सर्व टाळे वगैरे वाजवले गेले आणि त्यानंतर जे तमोगुणी संघातली जी मुलं होती, जे विद्यार्थी होते, त्यांनी म्हटले गुरुजी म्हटले हे आम्हाला मान्य नाही. म्हटले आम्ही तमोगुणी का, आम्ही तमोगुणी का. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही जे लोक आहेत त्यांनी झाडाला त्रास न देता दूरदृष्टीचा विचार केला, पडलेले जे आंबे होते ते खाल्ले, त्यानंतर त्या ज्या कुया आहेत त्या इतरत्र लावल्या ज्यामुळे अजून भरपूर झाडे तयार होतील. त्यामुळे हे सत्वगुणी आणि तुम्ही रजोगुणी. ते म्हटले आम्ही भविष्याचा फायदा केला, भरपूर आंबे घरी गुरुकुलमध्ये आणले, त्यानंतर जे सरपणासाठी फांदी आणली ती फांदी भरपूर दिवस झाले, याच्यावरती भरपूर दिवस गुरुकुलमधला स्वयंपाक तयार होईल. मग आम्ही पण सत्वगुणीच आहे. त्यांची तर दूरदृष्टी, आमची तर लगेच दुसऱ्या दिवशीची दृष्टी आहे. किती फास्ट आहे, किती वेगवान आमची दृष्टी आहे. त्यावेळेस गुरुजींनी सांगितलं सत्वगुणी जी लोक आहेत हे कोणती क्रिया आणि कृती करत असताना स्वतःवर ते करतात आणि त्याच्यातून त्यांना आनंद भेटतो. त्याच्यातून समाजाचा फायदा होतो, स्वतःचा होतो, सर्वांचा फायदा होतो. रजोगुणी जी लोक आहेत हे ना इकडे ना तिकडे पण बऱ्यापैकी थोडंसं असतात मध्ये, त्यातल्या त्यात असतात ते तमोगुणाकडे. जेवढे शक्य तेवढं वरबडून घेणे, सोबत घेणे, साठवणे, हे लोभ वाढतो. यामुळे जो तमोगुण आहे, तमोगुणी जी लोक आहेत ही तमोगुणी लोक काय करतात तर ही सर्व तमोगुणी लोक इतरांना त्रास देऊन जमवतात. इतरांना जो होणारे वेदना आहेत, नुकसान आहे, याचा ते कधीही विचार करत नाही. ते फक्त स्वतःचा विचार करतात, अतिस्वार्थ करतात आणि इतरांना नुकसान जरी झालं तरी त्यांना त्याचं काहीही पर्वा नसते. तुम्ही ज्या आंब्याची फळं, ज्या झाडाची फळं खाल्ली त्या झाडाला सुद्धा तुम्ही तोडायला कमी केलेलं नाही. हा आहे तमोगुण जो अतिस्वार्थ आहे. शुद्ध स्वार्थ, स्वार्थ आणि अतिस्वार्थ. सत्वगुण, तमोगुण, रजोगुण. रजोगुणामध्ये जी सेकंड पायरी आहे सत्वगुण या लेवलला आहे. रजोगुण आणि तमोगुण. रजोगुण ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस लोभ वाढतो. लोभावरती कंट्रोल करण्यासाठी गुणामध्ये चेंजेस आपल्याला करायला पाहिजेत. एक राजा होता आणि त्या राजाच्या राज्यामध्ये एक कारकून होता, खूप हुशार कारकून होता. आणि हा हुशार कारकून त्याला एक दिवशी राजाने प्रश्न विचारला, या पृथ्वीवरील विश्वातील सर्वात खोल जागा कोणती आहे, याचं उत्तर मला तू 2 दिवसात द्यायचं.
जर याचं उत्तर तू नाही दिलं तर तुझी नोकरी जाणार आणि तुला मृत्यूदंडाची शिक्षा करण्यात येईल, कारण तू हुशार कारकून आहे. त्यामुळे तुला याचं उत्तर आलंच पाहिजे. हा जो कारकून आहे हा राजवाडा सोडतो आणि पळून जातो. जंगल, दऱ्या, डोंगरातून फिरत असताना तो एका मेंढपाळाजवळ जातो. एक मेंढपाळ असतो, तो तिथे मेंढ्या राखत असतो. तो मेंढपाळाला म्हणतो, इथून मला पुढे जायचं आहे, अजून थोडा वेळ इथं राहतो, तुमच्याजवळ काही खायला वगैरे असेल तर मला द्या. थोडं थांबतो, खातो आणि मला अजून पुढं जायचं आहे. ते म्हटले, का, काय झालंय? मग त्यांनी झालेला सर्व प्रकार ते मेंढपाळाला सांगितला. मेंढपाळ म्हणले, एवढंच होय, याचं उत्तर आहे की म्हटले माझ्याकडे. मग काय नाही म्हटले, त्यासाठी मला थोडंसं काम करावं लागेल. काय करावं लागेल? 3 दिवस माझ्याजवळ राहून माझी सेवा करावी लागेल. 3 दिवस माझ्याजवळ राहून माझी सेवा करावं लागेल. ते म्हणले, मी आणि तुमची सेवा करायची? ते म्हणले, हां, जमणार नाही. उत्तर माझ्याकडे आहे. ते म्हणले, जमवून घेऊ. नंबर 2, मी जे अन्न खाईल आणि जे शिल्लक उष्ट राहील ते अन्न तुम्हाला खावं लागेल. ते म्हणले, हे तर अजिबातच नाही, शक्यच नाही. उत्तर देणार ना म्हटले मी तुम्हाला. मग ते म्हणले, ठीक आहे, मी जमवून घेऊ. नंबर 3, या सर्व मेंढ्या तुम्ही राखायच्या आणि मी दिवसभर विश्रांती करणार. ते म्हटले, मी कारकून आहे, मी एवढा हुशार आहे, राज्याचा राजकारभार पाहतो आणि फक्त मेंढ्या राखायचं कामाला देत आहे. उत्तर आहे ना म्हटले, मी उत्तर देतो, उत्तर माझ्याकडे आहे. तर ते तयार झाले. ठीक आहे म्हटले, तुमच्या सर्व नियम आणि अटी मला मान्य आहेत. 3 दिवस या सर्व गोष्टी व्यवस्थित होतात आणि तिसऱ्या दिवशी त्यांना म्हणतात, उत्तर काय आहे? उत्तर काय आहे? ते म्हणले, 3 दिवस तू जे काय केलं ते सर्व कशासाठी केलं? ते म्हणले, उत्तरासाठी केलं. ते म्हणले, उत्तरासाठी नाही केलं, उत्तराच्या लोभासाठी केलं. उत्तराच्या लोभासाठी केलं. तर पृथ्वीवरील सर्वात जी खोल जागा आहे, विराट जागा आहे, ही आहे तुझा लोभ. ज्या लोभापोटी तू माझं उष्ट खाल्लं, या लोभापोटी तू माझी सेवा केली, या लोभापोटी तू माझी सर्व कामं केली. लोभ हे काय आहे? पृथ्वीवरील सर्वात खोल जागा आहे. अतिलोभामुळे होतं काय? फक्त अतिलोभामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जगणं राहून जातं. अतिलोभामुळे जे तुमच्या जवळ आहे ते जगणं राहून जातं आणि तुम्ही त्याच्या मागे जावता जे तुमच्या जवळ नाहीच. अतिलोभामुळे तुमच्या जवळ जे आहे हे जगणं राहून जातं. तुम्ही त्याच्या मागे धावता जे नाहीच तुमच्याजवळ. गरज नसताना भविष्य काळाचा विचार करून त्याच्या मागे धावता. काल तुम्ही भूतकाळात जे जगलात, ज्या कृती केल्या, त्याच्यावर हा वर्तमान तुम्ही जगताय आणि आज वर्तमानात ज्या तुम्ही क्रिया करताय, कृती करताय, त्यावर तुम्ही भविष्य जगणार आहात. जर काल तुम्ही लोभात जगला तर आजचा वर्तमान हा पूर्ण लोभात जाणार आहे. आज जर तुम्ही लोभात जगला तर भविष्य तसंच जाणार आहे. जर आज तुम्ही या वर्तमान काळामध्ये राहिलात, शुद्धीवर राहिलात, गरज किती आहे याचा विचार केलात, गरज काय आहे याचा विचार केलात, जे समोर आहे हे जर वाढून ठेवलेलं जर तुम्ही व्यवस्थित उपभोग घेतला, हे जीवन जगलात, तर भविष्यसुद्धा तुमचं तेवढं व्यवस्थित असणार आहे. तेलही नाही, भूतकाळाचाच गेला. तूपही नाही, वर्तमानही असाच गेला. तेलही नाही आणि तूपही नाही. हाती काय बघ, दुपाटणं. मग म्हातारपणी डोक्यात मारून घ्यायचं, जीवन माझं असंच व्यर्थ गेलं, जीवन माझं असंच व्यर्थ गेलं. म्हणजे ते हरिण ज्या ठिकाणी राहतं त्या ठिकाणी कुठेतरी तळ असतं, डबकं असतं, त्या ठिकाणी पाणी गढूळ आहे म्हणून उन्हाळ्यामध्ये पाणी पित नाही. जे जवळ आहे ना ते नाही पिणार, त्याला दूर कुठेतरी ते मृगजळ दिसत असतं, ते मृगजळाच्या मागे धावतं. पुन्हा एखादं डबकं येतं, पण पाणी गढूळ आहे म्हणून ते पित नाहीत, परत त्या मृगजळाच्या मागे धावतं आणि त्या मृगजळाच्या मागे धावून ते कधीच त्याला भेटत नाही. ते पाण्याविना तडफडून मरून जातं. आत्ता जे जीवन जगण्याचं पद्धत, हे जे स्पर्धेचं युग म्हटलं जातं, हे शुद्ध मृगजळ आहे, ज्यामध्ये हातात काहीच येत नाही. एवढे आता रिटायर लोक वगैरे येतात, सेवानिवृत्ती शिक्षक येतात, सेवानिवृत्ती अधिकारी येतात,
आणि सांगतात सर आयुष्य पूर्ण यात गेलं, काहीच मिळवलं नाही. जेवढा ताण घेतला, ज्या गोष्टी त्यागल्या, अति मिळवण्याच्या मागे जे लावलं त्यातून काहीच मिळवलं नाही. कारण ज्यावेळेस ताकद होती तोपर्यंत ह्या कोणत्याच गोष्टीचा उपभोग घेतला नाही आणि ते एवढं हे मिळवून ठेवले ज्याचा आत्ता आम्हाला काहीच उपयोग नाही. त्यामुळे आजचा दिवस जो आहे हा तुमच्यासाठी गरजेचा आहे. आजचा दिवस हा वर्तमान काळ तुमच्यासाठी बेस्ट आहे. विचार केला तर ना भूतकाळ आहे ना भविष्य काळ आहे, एकच काळ आहे. मग आम्ही शाळेत शिकलो काय? भूत भविष्य वर्तमान, चालू अपूर्ण पूर्ण रीती, हे काय आहे? आमची काय शुद्ध फसवणूक केली काय? सगळ्याच गोष्टी जीवनामध्ये लागू पडतात असं नाही. पायथागोरसच प्रमेय किती लोकांना आता लागू पडतंय? साइन थिटा कॉस थिटा बीटा थिटा, ह्याचा आत्ता काय उपयोग आहे का? जीवन जगत असताना त्याचा कुठे रस्त्यावर एका जाणाऱ्या माणसाला सांगून 2 रुपये घेऊ शकतात का? नाही ना. ती तुमची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आहे. बौद्धिक क्षमता वाढल्यानंतर तिचा शुद्ध वापर करणं हे तितकंच गरजेचं आहे. काल होता तो कालचा वर्तमान काळ, आज आहे तो आजचा वर्तमान काळ आणि उद्या आहे तो उद्याचा वर्तमान काळ आहे. भविष्याचा विचार केला पाहिजे, दूरदृष्टी ठेवली पाहिजे, मात्र ती शुद्ध पाहिजे, बेशुद्धीमध्ये नाही. ही काय आहे बेशुद्धी? जो लोभ आहे ना, लोभ, यावर जो मात्रा आहे, ल ला काना एक मात्रा, हा जो मात्रा आहे ना, मात्रा, हा आहे लोभ, त्याची बेशुद्धी. हा मात्रा हटवा मात्रा, ल ला काना एक मात्रा, लो भ, त्या ल ला जो काना आहे तो काना ठेवा, मात्रा काढा, काय झालं? लाभ. हे आहे जीवन. तो काना ठेवायचा आहे, मात्रा काढायचा आहे, तो मात्रा आहे बेशुद्धी. बेशुद्धी. शाळेमध्ये शिक्षक म्हणतात, घरामध्ये आई वडील म्हणतात, भरपूर शिंगे आले, जरा शिंगे काढावं लागतील. आम्हाला म्हणायचे शिक्षक, सर म्हणायचे आमचे, शिंगे वाढलेत काय? शिंगे काढावे लागतील. हे शिंग इथेही येतात. या लाभला ज्यावेळी शिंगे येतात त्यावेळी तो लोभ होतो, ती बेशुद्धी निर्माण होते. ही हटवणे म्हणजे शुद्धी. लाभ, लाभ काय आहे? जे लाभलंय, जे जवळ आहे, हे जीवन जगणं, जे तुम्हाला लाभलेलं आहे, जे तुमच्या जवळ आहे, हे जर तुम्ही शुद्धीवर जीवन जगलात, आनंदाने जीवन जगलात, असलेल्या गोष्टींचा पूर्ण उपभोग घेतलात, पूर्ण शुद्ध उपभोग घेतलात, तर जे हवं आहे ते भेटेल तुम्हाला. मात्र तुम्ही ज्या गोष्टी जवळ आहेत या सोडून ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीच, त्या फक्त दिसतात मृगजळाप्रमाणे, त्याच्या जर मागे लावलात तर जे जवळ आहे हे नष्ट होऊन जाईल आणि जे समोर दिसतंय ते तर आपल्याला कधीच भेटणार नाही. जे लाभलंय हे नष्ट होईल आणि जे दिसतंय ते कधीही भेटणार नाही. मग ह्या धावण्यामध्ये, फक्त या बेशुद्धीमध्ये आयुष्य निघून जाईल. कधीतरी 2 तरुणांची भांडणं असतील तर एखादा वयस्कर व्यक्ती तिथून जात असेल तर म्हणतो, नका रे भांडत बसू, वाटून घ्या. काय म्हणतो? नका रे भांडत बसू, वाटून घ्या. हे जे बोलतो ना, तो इथून नाही बोलत, इथून बोलतो, हृदयातून बोलतो, अंतःकरणातून बोलतो, शुद्ध अवस्थेतून बोलतोय. कारण त्यांनी तेच केलेलं आहे. त्याच त्यांनी पूर्ण त्याचं तरुणपण जीवन घालवलं. जे जवळ आहे, जे जवळ आहे ते जर तुम्ही जगलात, जे तुम्हाला पाहिजे ते सुद्धा भेटेल. पण तुमच्या जे जवळ नाही त्याच्या जर मागे लागलात ते तर भेटणारच नाही. कारण तुमचं फाउंडेशनच तेवढं मजबूत नाही, तुमची नीव तेवढी मजबूत नाही. लहानपणी लग्नात पंक्तीला बसायचो आम्ही खाली. आता हे बुफे वगैरे, टेबल खुर्च्या सुरू झालं. आजही गावाकडे खाली बसून जेवण केलं जातं आणि त्या पंक्तीत जेवायला बसल्यानंतर एक माईकवरती माणूस ओरडायचा, सर्वांनी जेवण भेटलंय का? आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. लहान मुलांना पाहून वाढा, जेवढं खाते तेवढं वाढा आणि पहिलं खाल्ल्यानंतर मग दुसरं वाढा.
एक माणूस आहे जो 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एवढा विचार करतो, अन्न नाश होऊ नये म्हणून मुलांना पाहून वाढा. जो ईश्वर आहे, परमेश्वर आहे, ज्यांनी सर्व सृष्टी बनवलेली आहे, त्यालाही वाटत असेल ना, मी बनवलेल्या सृष्टीमध्ये काही गोष्टी नाश होऊ नये, काही गोष्टी खराब होऊ नये. तुम्हाला जे हवं आहे ना, त्यासाठी पात्रता बनवा, नुसतं त्याच्या मागे धावू नका. तुम्ही जोपर्यंत आहे हे जे खात नाही तोपर्यंत नवीन वरून कोणी वाढत नाही. याच पद्धतीने जे ताटात आहे, जे आता वर्तमान काळात तुमच्या जवळ आहे, याच्यातून जोपर्यंत तुम्ही आनंद घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्या आनंदासाठी अजून गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी तुम्हाला भेटणार नाहीत. ताटातलं वाढलेलं खात नाही म्हणजे तुला भूक नाही, मग तुला कोणी वाढणार नाही. ताटातलं खाल्लेलं आहे याचा आनंद घेताय, उपभोग घेताय, पोट भरताय, हे पूर्ण जगताय. जो वाढणारा आहे ना तो अजून वाढेल, कारण तेवढी भूक दिसती ना, तेवढी गरज दिसती. वाढल्यानंतर काय करणार आहे, फक्त वेस्टच जाणार आहे. त्यामुळे जे आहे हे जगा. वर्तमान काळ शुद्ध जगणं, प्रॉपर जगणं, व्यवस्थित जगणं. लोभ राहणार आहे, तो जाणार नाही, कारण आपला जन्मच त्याच्यातून झालेला, आपली उत्पत्तीच त्याच्यातून झालेली आहे. ज्यावेळेस एक पती आणि एक पत्नी यांचा संबंध येतो, ज्यावेळेस हे मुलं जन्माला घालतात, तर त्यावेळेस त्यांचा उद्देश असतो म्हातारपणी जी आपली व्यवस्था व्हावी. हा लोभ आहे, ही दूरदृष्टी आहे. या लोभातून, या दूरदृष्टीतून आपला जन्म झालेला, आपली उत्पत्ती झालेली आहे. तो आपला स्थायी भाव आहे, तो जाणार नाही. तो घालवण्याचा प्रयत्न करू नका. मग जागा, शुद्धीवरती या. जो शिंग आले ना मात्रा, तो हटवा. बेशुद्धीतून शुद्धीवरती येणं हे हटू. भरपूर लोक सांगतात लोभ करू नका, लोभ करू नका. कसं शक्य आहे? जन्म त्यातून झालाय ना. शुद्धीवर येऊ शकतो, शुद्धीवर येऊ शकतो. त्याला एक आपण लिमिट ठरवू शकतो. किती कमवायचं आहे, काय कमवायचं आहे, किती गमवायचं आहे, किती साठवायचं आहे, किती ठेवायचं आहे. मात्र शुद्ध वर्तमान काळात जगून आत्ता माझ्याकडे काय आहे आणि यात मला काय करायचं आहे हे सोडायचं. जर पुढे पळत असाल तर त्याचं काही नाही, कारण ते भ्रम आहे, तो तुम्हाला कधीच भेटणार नाही. नदीवरती कधीतरी जावा, नदीवरती कधीतरी जावा, हातामध्ये मुठभर वाळू पकडा. नदीवरती कधीतरी तुम्ही गेलात, माझं ऐकून, हातामध्ये मुठभर वाळू पकडलीत, असे समोर पकडलीत, आणि वरून कानावर शब्द पडलेत ईश्वराचे. हे एक मुठ वाळू म्हणजे तुझं जीवन आहे, एक मुठ वाळू म्हणजे तुझं जीवन आहे. त्यावेळेस काय कराल? त्यावेळेस काय कराल? कारण जेवढं घट्ट पकडाल तेवढं निसटून जाणार, आणि जेवढं सैल सोडाल तेवढं निसटूनच जाणार. जीवन हे असंच आहे, जेवढं ओढाल तेवढं तुटेल, आणि जेवढं सोडाल तेवढं निघून जाल. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. ही अशी जीवनाची अवस्था आहे बेशुद्धीमध्ये. मग काय करायचं? त्यासोबत काही सत्संगातून आलेले लोक असतात, काही शुद्ध मनावर संस्कार झालेले लोक असतात, चिंतन मनन झालेले लोक असतात. तर त्यावेळेस ते मूठ पकडतात, वरून आवाज येतो, व्यवस्थित पकड, हे काय आहे, तुझं जीवन आहे. मग ते दाबतही नाही, लुजही सोडत नाही. मग तिथं लोभ नसतो, लाभ असतो. लाभ ही शुद्धी आहे, लोभ ही बेशुद्धी आहे. मग तो शुद्धीवर आलेला असतो ना. त्यांनी हे आपलं प्रवचन, हे आपलं विवेचन हे ऐकलेलं आहे, त्यांनी हे लेक्चर त्याला झालेलं आहे, हा संघ त्यांनी अनुभवलेला आहे. त्यावेळेस तो काय करणार? जी मूठ आहे न दाबणार ना सोडणार, मग ती फक्त सरळ करणार. न दाबणार न सोडणार, ती फक्त सरळ करणार, म्हणजे आकाशाच्या दिशेने करणार. हातामध्ये जेवढं होतं तेवढं सगळं व्यवस्थित राहणार, एक कण सुद्धा खाली पडणार नाही. ही आहे शुद्धी, ही आहे लाभाची ताकद. हा आहे वर्तमान काळ, शुद्ध वर्तमान काळ. हे जीवन आहे, पकडलं की निसटणार, सोडलं तरी निसटणार. जीवन हे असंच आहे. काय लाभलंय ते पहा, काय निसटतंय काय जातंय हे पाहू नका.
येणारे येणार, जाणारे जाणार. तुम्ही फक्त काय करणार, लाभलंय काय माझ्याकडे, माझ्या जवळ काय आहे हे बघा. हा आहे लाभ. जो मात्र आहे ना तो हटवा, लोभ नष्ट होईल आणि लाभ जागृत होईल. ईश्वराचा प्रसाद घेता ना, कसा घेता, शुद्ध भावनेने घेता. त्या शुद्ध भावनेने, त्या आस्थेने, त्या श्रद्धेने, त्या प्रेमाने जे लाभले ते जगा. जे हवं आहे ते प्रत्येक गोष्ट भेटेल. मात्र जे लाभले ते सोडून जर जे नाही त्याच्या मागे धावलात तर काहीच भेटणार नाही. हे असं जीवन आहे. लोभ निसटतो आणि लाभ लाभ लाभतो, भेटतो. अतिलोभामुळे जर अस्थिर झालं असेल, अतिलोभामुळे जर मन अस्थिर झालं असेल, स्थिर नसेल, अस्वस्थ वाटत असेल, मजा वाटत नसेल, अजूनही वाटत असेल नाही जमत, नाहीये मेळ खात, लोभ सुटत नाहीये, अजून घट्ट आहे, हे होत नाही, हेच आहे, थोडेसे पैसे खर्च करा, 3 दिवसासाठी फक्त काशीला जाऊन या, का झटक्यात लोभ निघून जाईल. लोभ काय, सगळंच निघून जाईल, काहीच राहणार नाही. अहो जाऊन आले आमचे शेजारचे, मग काहीच नाही. ते जिथे जाऊन आलेत ना तिथे नाही जायचं आपल्याला. काशीला जावा, मणिकर्णिका घाट आहे, प्रसिद्ध घाट आहे, त्या घाटावरती जाऊन बसा. 1 दिवस तिथून उठायचं नाही. 1 दिवस, एका दिवसाची फक्त साधना करायची. सोबत पाणी ठेवा, जेवण ठेवा, सगळं ठेवा, काय पाहिजे ते घेऊन जावा, बॅगमध्ये ठेवायचं. 1 दिवस इथून उठायचं नाही. 1 दिवसाचं फक्त साधना करायची. एका दिवसामध्ये जीवनात साक्षात्कार होईल, साक्षात आकार सिद्ध होईल, जीवनाचा खरा अर्थ समजेल. त्या मणिकर्णिका घाटावरती बसायचं आणि पाहायचं किती शव, किती डेड बॉडी, किती मृतदेह आणले जातात आणि कसे जाळले जातात, कशी त्यांची विल्हेवाट लावली जाते. त्यावेळेस साक्षात्कार होईल, रिअलाइज होईल की हे जे आहेत ना हे सगळे पण असेच होते, याला पण असंच टाकणार आहेत. या सर्वांनी तेवढाच लोभ केला होता आणि हे पण तेवढंच लोभ करतंय. जाताना काहीच नाहीये, लोभातलं काहीच येणार नाही. जो मात्रा आहे ना ती सुद्धा येणार नाही. फक्त राहणार आहे लाभ. किती जगलात, किती उपभोग घेतलात, किती शुद्ध राहिलात, किती जगलात आणि किती जगवलेत आणि किती जगू दिलेत, हा आहे लाभ. काय लाभलंय ते पहा, काही नाही ते पाहू नका. काही नाहीच्या जर मागे लागाल ना, जे लाभतंय हे सुद्धा नष्ट होईल. आमचे एक सर सांगायचे, जर पेपर सोडत असाल ना परीक्षेमध्ये, परीक्षा सुरू आहे, एक्झाम सुरू आहे आणि पेपर सोडत आहे, तर ते एक ट्रिक्स द्यायचे. शेवटच्या दिवशी सांगायचे, परीक्षेमध्ये जेवढे क्वेश्चन आले, जे प्रश्न आलेत ना, हे सगळे प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला सगळं सोपं 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 सोडवायचं. सुरुवातीला अवघड सोडवायचं नाही. आम्ही म्हणायचो का, तर ते म्हणायचे सुरुवातीला सोपं सोपं सोडवा, पेपर सगळा सोपा जाईल. पण जर तुम्ही सुरुवातीलाच अवघड घेऊन बसलात, सुरुवातीला जर अवघड घेऊन बसलात तर जे सोपं आहे ना ते सुद्धा अवघड होऊन बसेल. जीवन सुद्धा असंच आहे. काय काय लाभलंय ते पहा, ते जगा. काय लाभलं नाही ते पाहू नका. ते जर पाहत बसला ना, जे समोर आहे ना हे सुद्धा निघून जाईल. हे आहे जीवन. लोभ हा सुटणारच नाही हो. का सुटणार नाही? कारण तो आपला स्थायी भाव आहे. आपली उत्पत्ती त्यातून झालेली आहे, त्यातून आपल्याला ऊर्जा भेटते. मग काय करायचं? शुद्धी निर्माण करायची, मात्रा हटवायचा आणि प्रकाश फिरवायचा. प्रकाश कुठे फिरवायचा? जे लाभलंय त्यावर प्रकाश फिरवायचा. जी लोभाची ऊर्जा आहे ती सगळी लाभावर टाकायची. काय लाभलंय ते बघायचं, ते जगायचं. हे अजून किती छान जगू शकतो, हे किती बेस्ट जगू शकतो, हे कसं वेगवेगळ्या बाजूनी वेगवेगळ्या अँगलनी जगता येईल. हा जो प्रकाश आहे ना, ही शुद्धीचा प्रकाश आहे. हा ज्यावेळेस प्रकाश समजेल, हा फिरवायला जमला, तिकडे नाही बघायचं, तिकडे नाही बघायचं, इथे बघायचं काय आहे. लोभाचा लाभ होईल, जीवन आनंदी, यशस्वी, निरोगी जाईल. कारण लाभ हे सत्य आहे जे आता समोर आहे आणि लोभ हा फक्त भ्रम आहे. जीवन पूर्ण भ्रमात नष्ट होऊन जाईल. जे लाभलंय हे सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. यात जर आनंद घेतला तर हा सत्य
नित्यानंद आहे, हा सतचित आनंद आहे. तो आहे तो भ्रमिष्ठ आहे, ज्याची कोणतीही उपमा देता येत नाही. जे लाभलंय त्याकडे बघा. काना ठेवा, मात्रा हटवा. काना ठेवा, मात्रा हटवा. मात्रा हटला की लाभ होतो आणि जीवन आपलं यशस्वी, आनंदी, निरोगी जातं. हेच आहे लोभातून लाभाकडे जाणारी शुद्ध अवस्था.